धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना 2027च्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. जनगणना 2027चं वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार आहे. ह्या जनगणनेचे 2 फेज असणार आहेत. पहिल्या फेजमध्ये हाऊस लिस्टिंगचं काम केलं जाणार आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये प्रत्यक्षात जनगणनेचं काम केलं जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये फेज 1च्या तयारीची कामगिरी पूर्ण झालेली आहे. फेज 1 साधारणतः 1 मे ते 14 जूनपर्यंत चालणार आहे आणि ह्या जनगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही जनगणना शासनाच्या CMMS पोर्टल, HLBC ॲप, HLO ॲप आणि सेल्फ इन्युमरेशन पोर्टल ह्या 4 डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे होणार आहे. आणि ह्या जनगणनेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या जनगणनेमध्ये नागरिकांना स्वतः सेल्फ इन्युमरेशन पोर्टलवर जाऊन सेल्फ इन्युमरेशन करता येणार आहे. स्वतःच्या घराची, स्वतःच्या कुटुंबाची, घरातल्या व्यक्तींची माहिती भरता येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये या जनगणनेसाठी 881 इन्युमरेशन ब्लॉक आम्ही तयार केलेले आहेत आणि या भागांचे 881 गटांची 4 भागात विभागणी केलेली आहे. या 4 भागांसाठी आम्ही 4 चार्ज ऑफिसर्स आणि 4 ॲडिशनल चार्ज ऑफिसर्स नेमलेले आहेत. फील्ड ट्रेनर यांची नियुक्ती पूर्ण झालेली आहे. इन्युमरेटर्स आणि सुपरवायझर्स यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. महानगरपालिका स्तरावरची सर्व जनगणनेची प्रशिक्षणंसुद्धा सुरू झाली असून महानगरपालिका ही जनगणना शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये योग्य पद्धतीने पार पडेल अशी मला अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.